पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। माननीय आमदार श्री राजेश पाटील साहेबांच्या कार्याची एक आठवण। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मृदू सभाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त। खरंच जो रंजल्या गांजलेल्यांची सेवा करतो त्याच्या स्तकार्याची तुलना नसते। आणि त्यातलेच एक महान व्यक्तिमत्व म्हणजे पालघर जिल्ह्याचे बहुजन विकास आघाडीचे आमदार माननीय श्री राजेश पाटील साहेब। मंडळी, थोडक्यात साहेबांच्या कार्याची एक आठवण सांगायची झाली तर कोरोनाचा काळ होता। श्री उमाकांत गोताड नावाची एक 55 वर्षाची व्यक्ती यांना विरार येथे घरी असताना सकाळी 3:45 हृदयविकाराचा झटका आला आणि तात्काळ त्यांच्या मुलांनी व पुतण्या श्री देवेंद्र गोताड यांनी विरार संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। पण दुर्दैवाने ICUमध्ये जागा नव्हती। खूप प्रयत्न केले पण काही झाले नाही आणि मीही माझ्या गावी रत्नागिरी लांजा येथे आलो होतो। सकाळी 4 वाजता देवादादा यांनी कॉल केला, काका उमाकांत काकांना वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न करतोय पण ICU खाली नाही, आपण काहीतरी करा। मी त्वरित हो म्हणालो। तू काही काळजी करू नकोस, मी बघतो असं म्हणून मोकळा झालो। पण काय करू, सकाळी 4 वाजले होते। पहिला कॉल नालासोपारा आमदार माननीय श्री क्षितिजदादा यांना केला पण लागला नाही। अर्थात सकाळी 4 वाजले होते। मग घाबरत माननीय लोकनेते अप्पासाहेब यांना केला पण 2 रिंग वाजल्या आणि मिस ठेवून दिला। तिसरा कॉल मी पालघरचे आमदार माननीय राजेश पाटील साहेब यांना सकाळी 4:15 केला आणि तिसऱ्याच रिंगला साहेबांनी कॉल उचलला। मी त्यांच्यासाठी नवीन होतो। त्यांना मी फक्त पत्रकार मांडवकर नालासोपारावरून असल्याचे सांगितले। पण साहेब मला मदत करा असे बोललो आणि माननीय राजेश पाटील साहेब लगेच बोलले, डॉक्टरांना कॉन्फरन्सवर घ्या, मी बोलतो। त्या क्षणी लगेच देवादादाला कॉल करून डॉक्टरांना कॉल द्यायला सांगितला आणि साहेबांनी या उमाकांत गोताड पेशंटसाठी अजून एक ICU बेड बनवून उपचार चालू करा, पण पेशंट वाचले पाहिजेत असे बोलताच सर्व सूत्रे हल्ली। सर्वांची धावपळ सुरू झाली। पेशंट लास्ट स्टेजला होते पण माननीय राजेश पाटील साहेब देवासारखे धावून आले आणि त्या माणसाला जीवनदान मिळाले। जर साहेबांनी 4 वाजता कॉल उचलला नसता तर आज तो माणूस कुठे असता हे त्या परमेश्वरालाच ठाऊक। मी साहेबांच्या या उपकाराला आणि कार्याला सलाम करतो। आम्ही नालासोपारा नागीदासमध्ये राहतो पण साहेबांनी थेट तिकडून पालघरवरून हे कार्य केले, त्यासाठी मी साहेबांच्या या जनसेवेला नतमस्तक होतो। शब्दांकन दीपक मांडवकर, पत्रकार, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज।